विश्वा, ताट असं समोर घेऊन काय बसलायस? तुझ्या आवडीची भाजी केली मी. सांग बरं कशी झाली? कशी झाली? छान आहे. काम कसं सुरू आहे तुझं आता? चालू आहे. अहो काय हे कपड्यांना माती कशी लागली तुमच्या? ठीक आहात ना तुम्ही? मी ठीक आहे. मला काय झालंय? आणि बाहेर पडल्यानंतर धूळ माती असतेच. थोडीफार लागणार कपड्यांना. बरं तुम्ही बसा, मी पाणी आणतो. बरं बरं ठीक आहे. विश्वा, तुला भूक नाही का बाळा आता? एक काम कर, तू आराम कर. मी नंतर तुला जेवण गरम करून वाढते. हं? जा. हो, काय झालं सांगा बरं? तुमच्या कपड्याला माती लागली, हाताला खरचटलंय. काय झालंय? हो, मला काही झालेलं नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. थोडीफार माती लागले कपड्यांना. आणि हे जे काही खरचटलंय ते फोनवर बोलताना जरा काय जरा? हे बघा, लागलात ना काळजी करायला म्हणून मी सांगत नव्हतो. बरं बाबा, नाही करत काळजी. सांगा ना काय झालं? सांगतो. ते येताना बिझनेस संदर्भात एक कॉल आला होता. तो कॉल माझ्यासाठी फार महत्वाचा होता. पण मोबाईलला काही रेंज नव्हती, म्हणून मी गाडी थांबवली आणि गाडीच्या बाहेर आलो. आणि मग बोलता बोलता आमचा बिझनेस संदर्भात बराच विषय निघाला. आज ती मुलगी नसती तर कदाचित आम्ही या जगातच. काय बोलताय? ती मुलगी देवासारखी धावून आली. आज तिच्यामुळे आम्ही वाचलो. विश्वासारखीच आहे, जवळजवळ विश्वाच्याच वयाची. आता आमची छान ओळख झाली. खरंच परमेश्वराचीच कृपा. त्या मुलीसोबत गेल्या जन्मीचं काय लेणं आहे कोण जाणे. लेणं आहे की देणं माहित नाही. म्हणजे म्हणजे त्या मुलीला आम्ही आमच्या सोबत आणली.